जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अपघातांचं सत्र काही केल्या थांबत नाही। खंडाळा राजमाची पॉइंट येथील बॅटरी हिल गावाजवळील तीव्र उतार आणि कठीण वळणावर एक मालवाहू कंटेनर प्रवासी कारवर पलटी झाल्याने महाभीषण अपघाताची घटना घडली आहे। कारची अवस्था पाहून या अपघाताची भीषणता लक्षात येत आहे। कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या कारमध्येच अडकल्याने कारमधील 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तब्बल 6 जण जखमी झालेत। लोकमत या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वाघजाई मंदिराच्या खालील बाजूला असलेल्या खंडाळा बॅटरी हिल येथील वळणावर हा भीषण अपघात झाला। सोमवार दिनांक 20 मे रोजी रात्री 10:30 वाजता मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर पलटी होऊन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर पलटल्याने हा अपघात झाला। यामध्ये कार पूर्णपणे दबली गेली। या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्राथमिक माहितीनुसार या भीषण अपघातात दत्तात्रय रामदास चौधरी वय 55 आणि कविता दत्तात्रय चौधरी वय 46 वर्ष दोघेही राहणार धुळे, सध्या राहणार जळगाव यांचा मृत्यू झाला। भूमिका दत्तात्रय चौधरी वय 16 वर्ष, मितांश दत्तात्रय चौधरी वय 9 वर्ष दोघेही राहणार जळगाव, योगेश श्रीराम चौधरी वय 40 वर्ष, जान्हवी योगेश चौधरी वय 31 वर्ष, दीपांशा योगेश चौधरी वय 9 वर्ष, जिगीषा योगेश चौधरी वय 1.5 वर्ष चौघेही राहणार तळेगाव मावळ हे जखमी झालेत। लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला कंटेनर MH14FT 1445 वरील चालकाचा खंडाळा बॅटरी हिल येथील उतार आणि वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर पुण्याच्या दिशेने येणारी कार MH14BX 1605 वर पलटी झाला। अपघातानंतर कंटेनर चालक हा घटनास्थळावरून पळून गेलाय। जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।